तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज रिमझिम पाऊस चालू आहे. रिमझिम पावसामध्ये पण खूप मजा येणार. तर चला मित्रांनो, निसर्गरम्य तुम्हाला मी ते वातावरण दाखवतो. तर मित्रांनो, तुम्ही बाहेर नाव तो वाचलंच असेल. तर मी आलेलो अंबाडी येथील प्रसिद्ध मच्छुदेवी देवी येथे. तर तर मित्रांनो, जसं आपण गेटमधून प्रवेश करतो तर हे देवीचं मंदिर आहे मित्रांनो. आणि त्याच्यासमोर असे दुकानं लागलेले आहेत. तर दुकानामध्ये हे बघा, प्रसाद वगैरे. तर भाविक आलेले इथं मंदिरामध्ये पाय पडण्यासाठी. मग बाबा, कुठेच आहात तुम्ही? इथले आंबडचे जे आम्ही. हो का? तर पावसाळ्यात वातावरण कसं वाटतं इथं? पावसाळ्यात वातावरण इथं चांगलं आहे, पण आता पाऊस उघडायला पाहिजे. हो ना, पण पाऊस पण आपल्याला गरजेचा आहे ना. तर चला मित्रांनो, जाऊया मंदिरामध्ये आणि वरतून कसा व्ह्यू आहे ते तुम्हाला दाखवतो. समोर अंबरीश राजाची जी समाधी काय आहे. तर चला जाऊया वरती. आणि मित्रांनो, इथे पाणी असते. तर आता नाही आहे पाणी, याच्यामध्ये पाय द्यायचे आणि पाय इथे देऊन घेऊन. तर चला. तर मित्रांनो, मी आलेलो आहे आता मंदिराच्या वरती. आणि खरंच आता हा सुंदर नजारा तुम्ही बघा. आणि हा बाहेरचा असा नजारा आहे मित्रांनो. तरी आपण पलीकडे जाऊन दाखवतो तुम्हाला कसं निसर्गरम्य वातावरण आहे इथलचं. तर मित्रांनो, इतका मोठा देवीचा परिसर आहे. आणि इकडं काही गाडी पार्किंग वगैरे करण्यासाठी. आणि वरती पण काही झाडं वगैरे लावलेले आहेत आता. तर आता माझे काही मित्र पण आलेले आहेत आणि भरपूर जुने मी वगैरे ब्लॉगिंग करण्यात आलो आहे. तर आलेत. सांगा नाव मित्रांना. सचिन करपे. सचिन करपे नाव आहे माझ्या मित्राचं. कोण कोण आलेलं आहे? सगळी फॅमिली घरी. हां का? कसं वातावरण? एकदम सुंदर आणि स्वच्छ. हां, भारी वाटलं इकडे. हो ना. तर मित्रांनो, भारी वाटणारच, कारण की वातावरणच असं आहे आमच्या मच्छुदेवी देवी मंदिर अंबडचं. तर चला बाकीचे व्ह्यू वगैरे दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, वरती पण असं काही फिरण्यासारखी जागा आहे. आणि इथं खूप छान असे हिरवेगार झाडं वगैरे आहेत. तर सध्या पाऊस चालू आहे आणि वातावरण पण खूप सुंदर आहे मित्रांनो. त्याच बाजूला डोंगर आहे. डोंगर पण भरपूर मोठा आहे मित्रांनो. तर मित्रांनो, बाजूच्या साईडला डोंगर आहे. आणि सध्या पाऊस चालू आहे मित्रांनो, त्यामुळे वरती जाणं काही सोपं नाही आहे. त्यामुळे मी खालून शूट करत आहे. आणि मित्रांनो, पाऊस पडत आहे तर म्हणलं पावसामध्येच खूप छान व्लॉग येणार, व्हिडिओ येणार. तर
तर मित्रांनो, मंदिराच्या परिसरामध्ये बसायला आणि फिरायला सुद्धा खूप छान जागा आहे. वरती मंदिर आहे आणि खाली फिरण्यासाठी जागा बनवलेली आहे. इथं भरपूर अशी मोठमोठी झाडं वगैरे आणि पूर्ण हिरवगार मित्रांनो. तर पावसाळ्यात यायची मजा वेगळी असते. तर हे बघा, हा इथलचा व्ह्यू आहे. असे मोठमोठे झाडं येतात. तर इथं उन्हाळ्यामध्ये विद्यार्थी वगैरे येतात, अभ्यास वगैरे करतात, कोणी जेवण वगैरे करतं, कोणी आराम वगैरे करतं. तर उन्हाळ्यामध्ये इथं खूप चांगलं वातावरण असतं आणि थंडगार वातावरण असतं. तर इथं असं थोडी फिरण्यासारखी मस्त जागा वगैरे आहे. पलीकडूनच लहान मुलांसाठी गार्डन आहे, पण ते सध्या बंद आहे आणि चालू जरी असलं तर मोठ्या माणसांना तिथे प्रवेश नाही आहे, त्यामुळे ते मी तुम्हाला दाखवू शकलो नाही. तर मित्रांनो, कसा वाटला हा अंबडचा हा नजारा आणि अंबडमधील देवी संस्थान आणि त्या बाजूल परिसर. तर मित्रांनो, हा व्हिडिओ इथं स्टॉप करू आणि भेटू आता आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, बाय.